केली आहे। केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या बाईकचं अनावरण करण्यात आलं। ही बाईक नेमकी कशी आहे, याची वैशिष्ट्य काय आहे, जाणून घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्टमधून। जगातील टू व्हीलर मोटारसायकलच्या इतिहासात क्रांती घडते आणि ही क्रांती घडवतोय महाराष्ट्र। आपल्या महाराष्ट्रातील बजाज ग्रुपनं जगातील पहिली टू व्हीलर सीएनजी तयार केली। या मोटारसायकलचं अनावरण आज केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड शहरातील बजाज ऑटो प्लांटमध्ये पार पडलं। जगातील ह्या पहिल्या सीएनजी मोटारसायकलला फ्रीडम असं नाव देण्यात आलं। काय असणार आहेत फ्रीडमची वैशिष्ट्य? पेट्रोल बाईक्सच्या तुलनेत फ्रीडम 50% किफायतशीर असेल। 5 वर्षांमध्ये चालक 75,000 रुपयांच्या बचतीची ह्यात अपेक्षा करू शकतो। 1 किलो सीएनजी मध्ये फ्रीडम 102 किलोमीटर चालेल। फ्रीडम हायब्रिड मोटारसायकलमध्ये 2 टाक्या असते, एक पेट्रोल आणि एक सीएनजी साठी। फ्रीडमची किंमत 95,000पासून साधारण 1,10,000 पर्यंत असेल। जगातील पहिल्या सीएनजी बाईकचं आज अनावरण झाले। बजाजनं त्यांच्या फ्रीडम या नावा बाईकचं आज अनावरण केले। या गाडीचं बेसिक मॉडेल हे 95,000 रुपयांना असणार आहे, तर या गाडीचं टॉप व्हेरियंट हे 1,10,000 रुपयांना असणार आहे। 125 सीसीचं इंजिन असलेल्या ह्या मोटारसायकलचा लुक सुद्धा कमाल आहे। या मोटारसायकलला 2 लिटरची पेट्रोल टाकी आणि 2 किलोची सीएनजी टाकी देण्यात आली आहे। या दोन्हींची एकत्रित रेंज 330 किलोमीटर पर्यंत असेल असं सांगण्यात येत आहे। बरं, ती पर्यावरणपूरक सुद्धा आहे। बजाजचा असा दावा आहे की ती पेट्रोल गाडीपेक्षा 26% कमी कार्बन डायऑक्साईड आणि 43% कमी नायट्रोजन ऑक्साईड उत्सर्जित करते। पर्यावरण बदलाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं पाऊल असून ही मोटारसायकल जगभरात नावाजली जाईल अशी गडकरींना आशा आहे। The people are quality conscious, and that is the reason the cost is reasonable, good, the fuel saving is there, no pollution is very less, and that is the reason that 100% this will be very popular not only in India but in the whole world. And this is your initiative, first time you are taking, first time in the world. That is the reason, as a transport minister and as a good friend of you, I am very much happy about it. सगळ्यात आधी ही मोटारसायकल महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उपलब्ध होईल। लॉन्च पूर्वी 11 सुरक्षा चाचण्या यशस्वी करून ही मोटारसायकल आता भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झालेली आहे। याची बुकिंग सुद्धा सुरू झाली। आता भारतीय ह्या मोटारसायकलला कितपत पसंती देतात हे येत्या काळात कळेलच। पण ह्या निमित्तानं जगात पहिली सीएनजी बाईक निर्माण करण्याचा मान महाराष्ट्राला मिळालाय एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।